आज आपण मटण करणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, दोन मोठ्या आकाराचे कांदे आहेत चिरलेले, दोन मोठे टोमॅटो आहेत चिरलेले, कोथिंबीर आहे, आलं लसणाची पेस्ट आहे, मीठ आहे, वाटण आहे 2 चमचे, गरम मसाला आहे, मालवणी मसाला आहे, हळद आहे आणि तमालपत्र आणि त्यात टाकण्यासाठी बटाटे आहेत आणि फोडणीसाठी तेल. कुकर तापायला ठेवलेला आहे. त्यात आपल्याला 3 पळ्या तेल घालायचं आहे, कारण मटणाला तेल लागतं जास्त. तेल तापलं का त्याच्यावरती हे तमालपत्र टाकायचे 2. तमालपत्रावरतीच हे चिरलेले कांदे घालायचे आणि कांदा छान गुलाबी होईपर्यंत त्याला परतून घ्यायचं. हे चिरलेले टोमॅटो घालायचे याच्यावरती आणि टोमॅटो छान परतून घ्यायचे. टोमॅटोवरतीच हळद घालायची 1 चमचा आणि हे 2 चमचे मीठही घालायचे, कारण आपल्याला त्या क्वांटिटीला लागतं ना तेवढंच मीठ घालायचंय. आणि छान मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर शिजतो. कांदा टोमॅटो चांगला मावळलाय, त्याच्यावरतीच आपल्याला हे 4 चमचे आलं लसणाची पेस्ट घालायची आणि छान परतून घ्यायचे. आता यावरतीच आपल्याला हे 4 चमचे गरम मसाला घालायचा आहे, 4 चमचे मालवणी मसाला घालायचे, 2 चमचे सुकं खोबरं कांदा लसणीचं वाटण टाकायचंय आणि मस्त मिक्स करून घ्यायचंय. त्याच्यामध्येच ही कोथिंबीर पण टाकायची. छान असं मिक्स केल्यानंतर मग त्याच्यामध्ये मटण घालायचं. हे 1 किलो मटण स्वच्छ धुवून टाकून चांगलं परतवायचं आहे आणि त्याच्यावरतीच हे परतवतानाच ही कसुरी मेथी थोडी गरम करून घेतलेली आहे, म्हणून त्याची लवकर चांगली पूड होते, ती घालायची याच्यामध्ये. पाणी टाकलेलं आहे. मटणाला आता 5 शिट्या घ्यायच्या आहेत. झालंय 5 शिट्या घेतल्या. मटण आहे ना बघायचंय शिजलंय, अर्ध मटण शिजलं. आता त्याला आपण बटाटे टाकायचा, त्यामध्ये बटाटे टाकायचे. मटणात बटाटे टाकले असे ढवळून त्याला 1 शिट्टी घ्यायची आपल्याला. असं हे आपलं मटण तयार आहे. तुम्ही नक्की करून बघा.